चितळे बंधू. थोड्याच वेळात जाहीर होणार सरकारचं खाते वाटप. अधिवेशनाच्या शेवटच्या तासात मंत्र्यांना आपापलं खातं कळणार. मग या सरकारच्या काळात फडणवीस आणि मला अडकवण्याचा कट होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहामध्ये गंभीर आरोप. तूफान में कश्तियां और घमंड में हस्तियां डूब जाती है. सभागृहातल्या भाषणात उद्धव ठाकरेंचं नाव न घेता एकनाथ शिंदे यांचा टोला. अधिवेशनात विदर्भावर चर्चा होणं गरजेचं होतं. विरोधकांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांचाही सूर. तर विदर्भ मराठवाड्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. पीक विमा योजनेच्या नावाखाली बोगस शेतकऱ्यांनी लाटले पैसे. भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप. तर पीक विमा माफियांना शोधून काढा, एसआयटी चौकशी करा, सुनील प्रभू यांची मागणी. शरद पवारांनी घेतली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. तर परभणीत जाऊन सूर्यवंशी कुटुंबियांचं देखील केलं सांत्वन. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार. शिंदे सरकारच्या महत्वाकांक्षी एक राज्य एक गणवेश योजनेमध्ये बदल. नाराज केसरकर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. गणवेश योजना चांगलीच असल्याचा केसरकरांचा दावा. बंगळुरूमध्ये घडलेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातल्या 6 जणांचा जागीच मृत्यू. भरलेला कंटेनर व्हॉल्वो कारवर पडल्यानं कारचा चेंदामेंदा. नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 5 वाजता आपण बघताय